मनुष्याच्या विकासासाठी धरणांची बांधणी करताना अनेकदा गावेच्या गावे हलवावी लागतात। मात्र तिथे स्थापन असलेले हजारो वर्षापूर्वीची मंदिरे मात्र पाण्याखाली बुडली जातात। हीच मंदिरं वर्षातून एखादा महिना आपल्याला पाहायला मिळतात। तसंच हे मंदिर आहे पळसनाथ मंदिर। पाण्याबाहेर आल्यानंतर इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी होते। मात्र पळसनाथ मंदिर नक्की काय आहे, त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यात कोणालाच रस नसतो। म्हणूनच हा व्हिडिओ पळसनाथ शोध इतिहासाचा। हात जोडतो आणि राम मंदिर आहे असं कोणीही व्हायरल करू नये एवढीच इच्छा बाळगतो। असं मोठं युद्ध कोणाचं झालं होतं तरी? 1 2 3 मोठं झालं होतं। धर्म नको पण एक कला म्हणून जरी म्हटलं ना तरी ह्या गोष्टी आपल्या त्या हजारो वर्षापूर्वी त्यांनी छन्नी हातोड्याने जे करून इतकं छान गोष्ट आपल्यासाठी करून ठेवली आहे ना, तर ती जपता यावी एवढीच इच्छा आहे। हा झालं। तर नमस्कार मंडळी, टी ट्रेक ट्रॅव्हल आहे आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। मी निरंजन चोरगे आणि बाहेर ऊन बघताय तुम्ही आणि आज भरपूर मंडळी एका भारी अशा ठिकाणाला भेट द्यायला जमा झालेत आणि ते ठिकाण म्हणजे पळसनाथाचं मंदिर, जे उजनी धरणामध्ये आहे आणि आत्ता धरण पूर्ण कोरडं पडल्यामुळं आपल्याला ते बघता येणार आहे। तर आणि हे मंदिर विशेषतः आपल्याला दाखवण्यासाठी तर प्रवीण आपल्याला ही सगळी माहिती देणार आहे। प्रवीण हिंगमिरे, सय्यवेडा भटका, आमचा सह्याद्रीतला मित्र। तर हा गावचाच आहे या आणि त्याला ह्याची भरपूर माहिती आहे। तर प्रवीण आपल्याला आज काय काय बघायला मिळणार? हा तर प्रवीण, तर पळसदेवमधील जो उजनी धरणाच्या जलाशयात भीमा नदीच्या पात्रात पाण्यामध्ये असतो 5 मंदिरांचा समूह, तर त्या मंदिरांची आज मी ह्यांना माहिती देणार आहे आणि ती सर्व माहिती कागदपत्रांच्या आधारे देण्यात येणार आहे। अशी कोणतीही काल्पनिक किंवा कथा वगैरे अशी माहिती देण्यात येणार नाही आहे। जे काय असेल ते सर्व पुराव्यांच्या आधारे माहिती दिली जाईल। काय पाणी कमी झालंय, मंदिर दिसतंय म्हणून दर्शनाला जाण्यापेक्षा मंदिराचा इतिहास काय असेल, मंदिर काळातलं कुठले आहे, त्याच्यानंतर त्याच्या मागच्या स्टोरीज काय असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे। आणि विशेषतः प्रवीणसोबत आज घनश्याम सर सुद्धा आहेत, सासरवाडीवरून डायरेक्ट इकडे आलेले आहेत। तर त्यामुळे हे दोघं जेव्हा सोबत असतील ना तेव्हा खरी मंदिर बघायची मजा येणार आहे आपल्याला। कारण मंदिर हे नुसतं दर्शनासाठी नसतं, त्याचा इतिहास, त्याच्यावरच्या नक्षीकाम, इतर कलाकुसर, त्याच्यावर कोरलेले प्रसंग असतील किंवा त्या मंदिरावरून त्या भागाचं जे समृद्ध वारसा असतो त्या काळातला, हा सगळं काही कळत असतं। त्यामुळं मंदिर जर अशा दृष्टीने बघता आलं ना तर ते फार भारी होईल आणि हाच प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला पहिलं खाऊन घेऊयात आणि मग नंतर निघूयात। आता तर पळसनाथ मंदिर जे मुख्य धरणातले ते आपण नंतर बघणार शेवटी। आणि पहिलं आपण टेकडीवरती मंदिर आहे शंकराचं सांगितलं नाही। ते मंदिर कसं ते माहित नाही, पण आता इंस्टाग्रामवरती ते जे राम मंदिर असं व्हायरल होते। पण त्या मंदिरातली मूर्ती कदाचित मध्ययुगीन काळात परकीयांच्या आक्रमणात किंवा मुघल आक्रमणात त्यातील मूर्ती ती चोरीला गेलेली असू शकते। आणि गावातली जी जुनी जाणती माणसं आहेत तर ते सांगतात की ते भांडपूर्णेचं किंवा अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे, पण त्याला अजूनपर्यंत काही पुरावा सापडलेला नाही। पण त्याच्यावरती जो मंदिराच्या बाह्य शिलांवरती जो राम मंदिराचा पूर्ण शिल्पपट कोरलेला आहे, त्याच्यावरून आता इंस्टाग्रामचे लोक इन्फ्लुएन्सर जे आहेत ते राम मंदिर आहे असं म्हणून त्या मंदिराचा व्हिडिओ करून ते व्हायरल करत आहेत, ज्यात काही तथ्य नाही। तर ह्या गोष्टी आहेत, असं नाही आहे की रामायणातले प्रसंग कोरलेत म्हणजे ते रामाचंच मंदिर असावं। तर ह्या गोष्टीला आपण खोडून काढण्यासाठी काय करता येईल किंवा काय दाखवता येईल याचा एक प्रयत्न करूयात। पहिलं राम मंदिर पाहूयात, पंचायतांमधली बाकीची मंदिरं बघायची आहेत आपल्याला, फक्त पळसनाथ मंदिर बघायचं नाही आहे।
त्यामुळं आपली ही जर्नी खूप भारी होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पेमेंट केलं काय? तर आता पहिलं आम्ही चाललोय श्रीराम मंदिराकडं आणि मग तिथून पुढं पळसनाथाकडे जाणार. तर बंद येत राहू बघा ना बोट. हो, बोटिंग बंद आहे ह्या बाजूनी गाळ असल्यामुळं आणि समोर मंदिर दिसतंय आपल्याला आणि आपण ऑफ रोडिंग करत चाललोय एका दुसऱ्या ठिकाणी एका मंदिराकडं, पळसनाथासारख्याच एका जुन्या मंदिराकडं आपण चाललो. राहिलं तुझ्या सारख्याला एक्सप्रेस दिलं तू येडच लावशील एखाद्याला. बरं गाडी चालू हा हा ना. अरे तू कुठं घेऊन आला इथं गाडी? बघितलं असेल. आता पंचायतमधलं हे एक मंदिर हित आहे बरोबर. ते शेजारी एक विष्णू शिलालेख असलेलं पार्क ह्या साईड हा ते आणि दोन- अजून 2 मंदिरं कुठली? आणि हो की ह्या मंदिराच्या समोर इथं खाली 2 आहे. हो की इथून दिसतंय हो. हा 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 हे एक, हे एक अजून हे नागनाथाचं आहे. नागनाथ. बरं आणि ते पलीकडचं काशी विश्वनाथ. कुठे? ते त्या मंदिराच्या पलीकडे खाली पलीकडे पाणी. आहे तिथं आहे. आणि हे दीपमाळी आहेत बरं. जुन्या गावातले ही 1 2 समोरची हा. इथं पुढं घाट आहे. बघायच्या आधी आपण पहिलं खालचं मंदिर बघूयात. तो घाट वगैरे तो भाग बघूयात आहे का नाही. म्हणजे जर इथं घाट आहे तर याचा अर्थ धरण असो वा नसू नदीपात्रामुळे ह्या भागात पूर्वीपासून कायम पाणी असणार आहे म्हणजे आहे का नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं बऱ्यापैकी की जेव्हा धरण बांधलं जातं तेव्हा त्याच्या फुगवट्यामुळं मागं हे पाणी येतं. नदीचं मुख्य पात्र आहे हेच पात्र असल्यामुळं हा घाट जुना आहे बरोबर. तर हे मंदिर? हे पाण्यात असणार हे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे बरं. अशी गावातली माणसं सांगतात. हां तर ह्याची कागदपत्र काय अजून किंवा पुरावे काही सापडलेले नाहीत. हां तर हे पूर्णपणे सध्या गाळात आहे. त्याचा जो काही मुखमंडप असेल बरोबर. सभामंडप तो पूर्णपणे बघू शकता आपण. हां गाळात आहे. बरोबर. या इकडच्या बाजूने जाता येते आपण बघूया तरी. आतमध्ये जाते का? पुढे जाते. अरे हा 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 मुखमंडप आहे नाही का. बरोबर. हा आणि इथला सभामंडप. सभामंडप आहे आणि मध्ये गाभारा. गाभारा. तर खाली बसल्यानंतर आपल्याला यामध्ये भरलेल्या गाळाची कल्पना येते. बरोबर. जाऊयात का थोडात? ते हे भारी दिसत आहेत ना खांब. नाही येत. काढला का? बघू लाईट. थँक्यू. काय दिसते? हा ओके. ही अशी नक्षी दिसते गोल. म्हणजे ती आपली नाही का मुख्य आपली ह्याची मुखमंडपात किंवा नाही का हे असते बघा नक्षी. मधला जो मंडप असतो सभामंडप. हा तशा पद्धतीची नक्षी. आणि आपण म्हणजे हा बरोबर मधला रंगमंडप. बरोबर हा तो आहे. आणि मी त्याला म्हणलं ना त्यामुळे मध्ये नक्षी असायची शक्यता आहे तर ती दिसली बरोबर. दादा ये. तर मंदिर कुठलं म्हणलंय? हे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. काशी विश्वनाथाचं मंदिर आहे असं स्थानिक गावकरी म्हणतात. पण आता पूर्ण वाळूत मध्ये आता जाऊन बघितलं आपण फक्त मुखमंडपाचा जो मुख्य भाग आहे त्याच्यामध्ये आपण जाऊ शकलो. गर्भगृहापर्यंत तर आपण जाऊ शकत नाही कारण पूर्ण वाळूने भरलेलं आहे ते. तर त्यामुळं आपल्याला ते काशी विश्वनाथाचं आहे की नाही हे कळायला काही म्हणजे किंवा पूर्वी लोकांना माहीत असेल आणि त्यांनी सांगत ॲटलिस्ट हे केलं असेल गावातल्या जुन्या जाणत्या माणसं. बरोबर. आता हे समोरचं कुठलं मंदिर आहे? हे दिसतंय ते नागनाथाचं मंदिर आहे. अशी गावातली जुनी जाणती माणसं म्हणतात. नागनाथ नागनाथ म्हणजे आपलं नागनाथ म्हणजे थोडक्यात नाही का ते नाथपंथी असतात ना बरं 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 त्यातलं असू शकतं बहुतेक. बरं असं फिक्स नाही सांगता येणार. हां. गाळे गाळ अरे कसली अच्छा काका बांगला म्हणलं का नाही? विषय. काय करा आता बूट काढा ते पलीकडच्या मंदिरापाशी जाऊ आपण. दलदल देतो गेला होता दादा. तुमच्या समोर मी चाललो होतो आज. जा ना होडीपर्यंत बघ जरा. ते PS आहे ना अशीच वाचली. त्या दोरीला धरून जा ना. परवा नाही का 6 वाजता. दोरीला धरून जा ना. केवढं बुडलं. ह्याची रचना सुद्धा सेम त्याच्यासारखीच आहे. ह्याच्यावर भरपूर प्रसंग आहेत आणि ते प्रसंगच काय काय आहेत हेही बघायचा आपण सगळा प्रयत्न करूयात.
शूज काढायला लागेल ना, पहिलं आत जावं लागेल ना. पूर्व इकडे बाहेरून बघायची का आतून बघायची? पहिलं बाहेरून बघायचं का आत जाऊन बघायचं? नाही, पहिल्यांदा बाहेर. बाहेरूनच ना. सुरुवात कुठनं? हो, कुठलं मंदिर आहे तुझं? काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे, हे टेकडीवरचं मंदिर आहे. हां तर इंस्टाग्रामला ॲज ए राम मंदिर हां म्हणून हे व्हायरल झालेलं आहे. का तर ह्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूंवर हां दगडांवरती रामायणाचं शिल्पपट कोरले ते जे धनुर्धारी आहेत, हां तर ते राम लक्ष्मण आहेत आणि ते सीतेला शोधायला जात होते. त्यावेळी बरोबर. त्यांना रस्त्यामध्ये जटायू भेटला. त्या जटायूने ते रावणाचं आणि त्याचं युद्ध झालेलं ती माहिती सांगितली. सीतेला घेऊन तो दक्षिणेकडे गेलाय. बरोबर. तर ह्या ठिकाणी बघू शकता आपण, हे जे शिल्प दिसतंय चेहरे दिसतंय तिथे एक 7-8 10. तर हे रावणाचं शिल्प आहे. भुजा पण दिसतंय. बरोबर. आणि असं उभं बघायला गेलं तर हा पक्षी दिसतोय. बरोबर. हे चोच पक्षी. तर हा जटायू आहे. तर हे रावणाचं आणि जटायूचं युद्धाचा प्रसंग आहे. त्यामध्ये शस्त्र आहे. आणि वरती सीता आहे का ती कोपरा सीता धरलेली त्यांनी त्या पुष्पक विमानात. बरोबर. सीता बसलेली किंवा पकडून ठेवली. हां हां हां. तर हे जटायूला भाला वगैरे असं शस्त्र दिसते, ओळख येत नाही इथून तुटल्यामुळे. बरं. तर जटायूच्या पोटात मारलेलं आहे त्यांनी. हां रावण आणि जटायू युद्धाचा प्रसंग आहे. बरोबर. तर हे शिल्पकाराने त्याचा जीव ओतून हे शिल्प जिवंत करण्याचा प्रयत्न केला. हा तर सगळ्यात हां या ठिकाणी बघू शकता, ज्यावेळेस बजरंगबली हनुमंतराया सीतेला आणण्यासाठी श्रीलंकेत गेले होते अशोकवनात, त्यावेळेस इथं त्यांनी अशोक वाटिकेचा उध्वंस केला होता. हां तर शिल्पकाराने इथं ही झाडं दाखवलीत. हां. तर हनुमानाने ती झाडं हे काढून टाकली, उपटून बरोबर. टाकली, उन्मळून टाकली. आणि रावणाचे जे सैनिक होते बरोबर. त्यांच्या बरोबर हनुमानाची लढाई झाली. तर सेफ्टीमध्ये हां. त्यांनी 2 सैनिक पकडलेत रावणाचे. बरोबर. शिल्पकाराने इथं अत्यंत कुशल रीतीने हे कोरलेलं आहे. हां. आणि वरती हातामध्ये हां. एक ढाल आणि तलवार असलेला आहे. तलवार आणि सैनिक, ढाल, हां. ढाल असलेला सैनिक, सशस्त्र सैनिक हनुमानाने हातात उचललाय आणि त्याला बरोबर, फिरवतोय फिरवतोय. आसमानात. हां. म्हणजे त्याला हनुमानाने अप्रत्यक्षरित्या आसमान दाखवलेलं. हां. शिल्पकार किती त्यावेळेस हुशार असेल. आणि त्यांनी जे झाडाचा बुंदा धरलाय हां. तो लय भारी धरलाय. असा ते बुंदा धरलाय. म्हणजे एखाद्याला आपण आवडतो तशा हां. पद्धतीने धरलाय तो. तर हे शिल्प इतकं जिवंत वाटतंय. हा बाजूला ही असं छोटी छोटी शिल्प आहेत. हे काय सुरसुंदरी आहेत ना? सुरसुंदरी, बरोबर. हां. हा ते आपलं एक म्हणजे देवळाला एक चांगला अजून छान रूप यावं म्हणून हां. हे करतो ना आपण. ते घनश्याम सर सांगू शकतो. सुरसुंदरी. तर आता ह्या शिल्पापाशी येऊया आपण. हे शिल्प कदाचित वरतून बघा हां. इथनं खाली पडलेलं या आहे बाजूचा भाग ढासळल्यामुळं. हा तर ते इथं खाली पडलेलं आहे. हा तर आता हे शिल्प आहे अशोकवनात सीतामातेला हे केली होती नाही का, कैद करून ठेवली होती. बरोबर. तर हे अशोकवनातील हे झाडी दिसत आहेत. हां. तिथे एक वानर आहे. हां. ही सीतामाता बसलेली आहे. बरोबर. आणि त्याच्या शेजारीच ही त्रिजटा नावाची दासी, बरोबर. ही रावणाची दासी होती. ती हां. सीतेच्या रक्षणात इथं बसलेली दिसते आपल्याला. आणि ज्यावेळेस हनुमंतराय सीतेला आणण्यासाठी हा किंवा सीतेचा शोध घेण्यासाठी अशोक वनात श्रीलंकेत गेले, त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी मी रामाचा दूत आहे बरोबर. म्हणून त्यांच्याकडे एक अंगठी दिली होती हम्म. की ती सीतामातेला दाखव, म्हणजे तिला समजेल ती अंगठी? मी रामाचा दूत आहे. हा नाही इथं हा खाली तिचं इथं. ह्याच्यात आहे ना ती. हा तीच. हे हनुमंतराय इथं बसले हा ती अंगठी तिच्या हातात दिली हा अंगठी ओके. बहुतेक इथं हातात दिली. हा 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 तर तो हनुमंतराय एक संदेश देत आहेत की मी रामाचा दूत आहे. हा म्हणजे रावण असं. त्यावेळी सीतेला बोलवण्यासाठी मुद्दाम हे करण्याचा प्रयत्न करत होता ना की राम आता येणार नाहीये हा, हा. किंवा वेगवेगळ्या गोष्टी तो तिला वश करण्यासाठी करून दाखवत होता. तर बरोबर. त्यामुळे तिला कोणावरच विश्वास नव्हता. तिला असं वाटत होतं की हे मायावी कृत्यानेच हा, करतात हे म्हणून. रावणाचे सैनिक. हा म्हणून मग ती आठवण म्हणून त्यांनी अंगठी ती दिली. अंगठी दिली असं काहीतरी एक की बाबा त्याच्यामध्ये मी उल्लेख रामाचा आहे. दूत आहे. मी नक्की हा. तोच आहे हे कळण्यासाठी. असं. कारण ती सगळी रामाची सगळ्यात जवळची गोष्ट त्यांनी सीतेला तिथं दिली. हा. आणि मी रामाचा संदेश घेऊन आलो. बरोबर. असं हे शिल्प करण्यात आलेलं आहे. आता पुढे जावं लागेल ना. ठीक आहे, या साईडची घेऊ. हे सेतू बंधनाचं आहे ना. तर ह्या बाजूला ह्याच बाजूची पडझड झालेली शिल्प खाली पडलेली आहेत.
तर इथं ती वानर सेना दाखवलेली आहे. कदाचित ते नल, नील, अंगद असू शकतात. बरोबर बरोबर. आपण फिक्स नाही सांगू शकत, पण त्या वानर सेनेतले जे त्या वानर सेना लीड करणारे जे सेनापती आहेत, बरोबर. नल आणि नील आणि अंगद, हा. तर ते असू शकतात. आणि हे वरती दगड उचललेले आहेत राम सेतू बांधण्यासाठी असं कोरलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी धनुर्धारी राम आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. मला असं वाटतं म्हणजे हा जो प्रसंग आहे ना, हा. तो हा प्रसंग आहे दादा घनश्याम सर. युद्धाचा नाही ज्यावेळी त्यांना श्रीलंकेत जाण्यासाठी कुठल्याही पद्धतीने मार्ग मिळत नव्हता ना, तेव्हा त्यांनी बहुतेक धनुष्य समुद्रावर ताणला होता. त्यावेळेस तो प्रत्यक्षात आणली होती. हा प्रत्यक्षात ताणली आणि त्यावेळेस समुद्र प्रकट होऊन मग त्याने सांगितलं होतं की मी तुम्हाला थोडीशी हे करून देतो, तुम्ही याच्यावर सेतू बांधा, म्हणजे मी मागे सरतो. कदाचित त्यामुळे ही मूर्ती आहे ना पहिली हिथं असेल आणि मग ही मूर्ती त्या बाजूला असणार आहे, कारण प्रसंग असे पुढे पुढे जातात आहे ना. बरोबर. आणि ह्या रामाचा हात बघू शकता आपण, हे प्रत्यक्षात आणले, हा हात मागे घेतलाय त्यांनी. त्या शकोवरून पण असं हे वाटते की म्हणजे युद्धाच्या तयारीच्या वेळी कदाचित असू शकतं का, कारण एक बोट असं वरती उचललेलं दिसतंय नाही का, म्हणजे एखादा महत्वाचा निर्णय घेतानाचा जो प्रसंग आहे युद्धातला एखादा महत्वाचा निर्णय. बघा इथं बोट आपल्याला दिसतंय ना, ह्याच्यावरनं जाणवतंय. मार्गदर्शन करतायत वानर सेनेला. आणि या ठिकाणी वानर सेना प्रत्यक्षात सेतू बांधत आहे. वरती बघू शकता आपण दगड हातात घेतलेले आणि खाली शिल्पकाराने समुद्र दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मासे आणि वरच्या साईडला कासव पण दाखवले, वाम पण दिसते वाम पण दिसते. म्हणजे तो जो कोणी असेल मूर्ती बनवणारा शिल्पकार येते त्याने पूर्ण हृदयच त्या शिल्पांमध्ये ओतलेलं आहे. म्हणजे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. तो प्रसंग पूर्णपणे कसा रेखीव कसा दाखवायचा आहे म्हणजे तुम्हाला बघूनच कळलं पाहिजे की रामायणात तेव्हा काय घडलं होतं. मग समुद्र दाखवण्यासाठी एवढा खटाटोप त्याने केलाय. इकडं कोणी हे काय हेच आहे, रावणच आहे पूर्ण शस्त्रधारी. म्हणजे मला असं वाटतंय की ह्या मूर्तीच्या नंतरचं हे शिल्प असावं जवळपास. का तर युद्धाचा जेव्हा त्यांनी हे चालू केला त्यावेळेस रावण जेव्हा युद्धात उतरायची वेळ झाली असेल त्या टायमाला तो पूर्णपणे परत शस्त्रधारी झालेला दाखवलाय त्यांनी. पूर्ण त्याच्यामध्ये सगळी शस्त्र आहे, ढाल आहे, तलवार आहे, शंख, पद्म, सगळं काय काय जे दिसतंय वेगवेगळे सगळे गदा, सगळ्या प्रकारची शस्त्र, धनुष्य वगैरे सगळं त्याच्यामध्ये दाखवलं. पण आता एक महत्वाचा विषय, अष्टकामधल्या मूर्तीनुसार आतली मूर्ती ठरते. हो बरोबर. आता हे अष्टक रिकाम आहे, हे अष्टक रिकाम माग आहे का? माग आहे. हा, मग आपल्याला ठरवता येईल नक्की कोणाची. बस इथं एक प्रसंग दिसतोय, म्हणजे इथं मला वाटतं पूर्णपणे युद्धाला सज्ज राम लक्ष्मण मला दिसतंय. बरोबर ना? बरोबर. काय आहे का अजून? नाही, ह्या सुरसुंदरीच आहेत सगळ्या. ही पण सुरसुंदरीच. अरे इथं काय हे बघ, हे काय हे ह्याच्यावर प्रसंग आहे काहीतरी. युद्ध हाण मारायचा प्रसंग, मुष्टी युद्ध चालू आहे. आणि शेपूट दिसते मला तिथं. थोडा दगड वाढता येईल का रे? कुठं दिसते शेपूट? एक येईल का थोडा पर्यंत? हा रामायणातलाच प्रसंग आहे. हा उलटा होईल. कुठला? याला चालवा ह्याला लागणार असं होतं इथं. एवढंच होतं. हा काय याच्यामध्ये त्यांनी लिटरली शेपटीला पकडलेलं आहे, आपलं शेंडीला पकडलेलं आहे बरं का. पकडले. आणि ते चेहरा वेगळाच आहे नाही का, म्हणजे दोघां वानराचं आणि कोणाचं तरी युद्ध होतं असं दाखवलंय का काही? हा बघ, ही शेपटी आहे का इकडे खाली? असं मोठं युद्ध कोणाचं झालं होतं तरी? 1 2 3 मोठं ह्याच झालं होतं. 2 वानरांचं म्हणलं तर वाली आणि सुग्रीव. हा नाही, वाली आणि सुग्रीवाचा प्रसंग याच्यात येण्यासारखा नाही आहे. बरोबर. तर जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांनी लिटरली त्याची शेंडी धरलेली आहे बरं का माग. आता हे बघ, अजून एक मागाशी राम लक्ष्मण जे होते ते धनुर्धारी होते, इथं गदाधारी आहे. म्हणजे आणखी एक वेगळ्या पद्धती, म्हणजे आता हे जे सगळे व्यक्ती आहेत ऑब्विसली ह्यांच्याकडे लढलेत ना, ते काय म्हणतात त्याला, शिकलेले आहेत सगळे युद्धकला. तर ह्या युद्धकला त्यांना युद्धात कशा पद्धतीने वापरता आल्या असतील
सगळ्या प्रकारची शस्त्र दाखवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. आणि इथं तर ह्या सगळ्या सुंदर आहेत ना. विष्णूची मूर्ती. आता इथपर्यंत तर आलो आपण, राम बघितला, इथं विष्णूच्या मूर्तीचं आपल्याला सगळं दिसतंय. मागं बघूयात आपल्याला हे अष्टक सुद्धा आपल्याला रिकामं दिसतंय बरं का. म्हणजे अजून आपल्याला काही त्याच्या मागचा हे काढता येतो निष्कर्ष की नक्की कशाचं मंदिर आहे. इथं सुद्धा तशाच पद्धतीची सगळी रचना आहे. हा शंख आहे इथं, गादा पण आहे. हा हे बघ इथं गादा सुद्धा दिलेली आहे. ह्या मूर्तीबद्दल सांगते. आता ही मूर्ती कोणाची आहे त्याच्यावरनं ठरणार आहे की हे मंदिर कोणाचं आहे. आपल्याला फक्त आहे ना चक्र दिसतंय. बरोबर बरोबर. खरं तर आहे ना काही ठिकाणी सूर्यदेव पण दाखवतात, कारण बरोबर. ही पूर्व दिशा आहे ना, बरोबर. तर मग सूर्यदेव पण दाखवतात. हा. पण सूर्यदेव असेल तर त्याच्या हातामध्ये कमळ दाखवणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. पण आता याच्या हातात ते कुठल्याच बाजूने हे कमळ आहे असं वाटत नाही. फक्त चक्र दिसतंय तर हे आणि चक्र हात आहे. मोडलाय ना. पण बाकीचे हात पण मोडलेले आहेत. हा आणि आता या हातात तर काही कमळ नसणार आहे. आता या बरोबर. हातात जर चक्र आहे तर या हातात नक्कीच शंख असणार आहे. बरोबर. म्हणजे हे विष्णूचंच मंदिर असणार आहे. विष्णूला म्हणजे समर्पित. विष्णूच्या कुठल्याही अवताराचं असू शकतं. बरोबर. म्हणजे हे विष्णूचं वगैरे आज अजून एक विषय, वरती मयूर आहे. हा, वरती मयूर आहे. हा दिसला का, दिसला. मोर आहे वरती. मोर. त्याच्यावरून काय संदर्भ लावता येईल मोरावरून? मोर म्हणलं तर मग ते कार्तिक स्वामींचं वाहन. कार्तिक नाही. नाही. पण मग जर कार्तिक स्वामीचं असेल ना तर याच्यावरती रामायणाचे प्रसंग पण नसते. तेच बरोबर. हा हे बघ, पंचायतांची कन्सेप्ट आपण पहिली क्लिअर करू, त्याच्यावरून लक्ष देईल आपल्याला. ओके, इथं वानर आहे का काय ते? खाली शेपटी दाखवली म्हणजे. हा 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 शेपुटे आणि ते बहुतेक काहीतरी असा काहीतरी वेगळा असं प्रसंग. पदर वगैरे तिची साडी वगैरे हा, ओढले, हा, असं दाखवलं. पदर ओढते असं दाखवलं. हा. आणि ही ती विष्णूचीच आहे नाही का. हा. त्या चक्र ते पद्म बरोबर. विष्णूची मूर्ती. इथं सुद्धा विष्णूच्या बऱ्याच विष्णूचीच मूर्ती मागच्या आहे. बाजूला कोरलेल्या आहेत. बरोबर आहे. हे ह्या ऐका, ते तसं नाहीये. विष्णूच्या ज्या मूर्ती आहेत हा. ना हा त्याचा सिक्वेन्स चेंज केलाय त्यांनी. बरोबर. म्हणजे कसं माहितीये का, मी हा. सांगतो. हे शंख चक्र जे आहे ना हा ते वेगवेगळ्या हातात आहे हा आणि त्यानुसार विष्णूचं नाव बदलतं. बरोबर. म्हणजे शंख चक्र गदा पद्म हा बरोबर. असे 4 आहेत. हा बरोबर. हा मग त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन किती होतात तर 24 होतात. बरोबर. ठीक आहे. म्हणजे एकदा उजव्या हातात आहे, हा. नंतर खालच्या उजव्या हातात, खालच्या हा. डाव्या हातात, असं असे 24 कॉम्बिनेशन होऊ शकतात. हा मग आता जर प्रत्येक आपण तिकडे बघत गेलो हा तर आता याच्या उजव्या हातात चक्र आहे, हम्म. बरोबर, आणि डाव्या हातात शंख शंख आहे आहे. वरच्या. हा ठीक आहे. आता तिकडे जर आपण बघत गेलो ना हा तर हे कॉम्बिनेशन नाही भेटणार, बरोबर वेगळं कॉम्बिनेशन राहणार. बरोबर बरोबर. इथंच साईडलाच दिले. आणि त्यानुसार मग नावं बदलतात. म्हणजे केशव आहे का माधव आहे का नारायण आहे, हा ही नावं बदलतात त्याची. हा, हा. विष्णूची नाव. म्हणजे हे विष्णूला समर्पितच मंदिर आहे. हा. हे विष्णूचंच मंदिर आहे किंवा विष्णूच्या अवताराचं मंदिर आहे. बरोबर. हा, असा निष्कर्ष हा, हा, निघतो. हा. ते आता बघ ह्या अष्टकात सुद्धा काय नाही दिसत आहे आपल्याला. आणि हे- गदा हे ह्या विष्णू. हातात आलेली ह्या बरोबर. डाव्या हातात. इथं सुद्धा तशाच पद्धतीचं आहेत. बरेचशी नृत्य करताना वगैरे सुरसुंदरी वगैरे आहेत. अष्टक रिकामा आहे. आता ह्या बाजूला काहीतरी दिसतंय बघा, अजून एक काहीतरी हा, ते शिल्प आहे. वानर. ही मूर्ती काय आहे? हो सर, इकडे हे बघा. हातात खंजीर आहे बरं का. खंजिरी पण खालचं हेच मोडले. का असू शकतं? हे काय हे? खर तर आहे ना, मला म्हणजे सुरसुंदरी मधली एक माहिती आहे, जी विष कन्या असते ना बर तिच्या पोटावर विंचू राहतं. बर बर. हा कळलं का? पण मला मी आता ते चेक करतो, बरं कुठल्याच्याच पोटावर विंचू नाहीये. किंवा मग दुसरी एक जी राहते ना, जी प्रेतावर उभी असते, हा अशी एक असते. बघत बरं इथं. आणि ती एकदम म्हणजे तिची हाडं दाखवतात डायरेक्ट. हा 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 विष कन्याची हाडं दाखवतात. ये बरं इथं हे मारुतीचा आणि कोणाचा तरी युद्धाचा प्रसंग दिसतोय. नाही नाही, हे वाली सुग्रीव वाटतात मला. का सांग बरं?
कारण दोघांना सेफ्टी पण दाखवली आणि हा हे बघ दोन्ही सेम आहेत आणि हा दोघं सेम आहे. म्हणजे हे वाली आणि सुग्रीव आहेत आणि सुग्रीव रामाकडं लक्ष्मणाकडे गेलाय हा याचना करायला बरोबर. आणि तो त्यांना मदत मागतोय बरोबर. की मला असं असं माझं काम करून द्या, मला वालीला हरवायचंय. आणि मग रामाने बाण मारून त्याला हे केलं होतं ना. हा वालीला. हा आणि त्यांच्या गळ्यात पण माळा दिल्या दिसलं का हे बघा. बरोबर. म्हणजे एक सुंदर हे दिलंय त्यांनी. जर हे दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, एक वाली आहे एक सुग्रीव आहे आणि हे कदाचित ते बाण तुटलेला असेल का हा? कुठला आलेला हा आडवा. हा कदाचित असं काहीतरी असू शकतं. तर मग यांनी काहीतरी वेगळं घातलंय का गळ्यामध्ये ते बघितलं पाहिजे. कारण तसं म्हटलं जातं ना की तो ओळखू यावा म्हणून रामाने त्याला तसं सांगितलं होतं. हा बरोबर. तर ही माळ बहुतेक जी आता याला जी माळ दिसते ही छोटी दिसते आणि ही लय मोठी माळ दिसते. तर कदाचित हा सुग्रीव आहे आणि हा वाली आहे. बाण लागलेला वाली. हा आणि मग रामाने त्यांना ह्याला हरवलं आणि मग सुग्रीवाला राज्य दिलं. बरोबर. ये इकडे इथूनच येऊया आता. अजून एक विष्णूच्या मूर्ती समोरच इथं आपल्याला एक अजून मूर्ती दिसतीये आणि हिचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपल्याला लक्षात येते की ह्या मूर्तीमध्ये समोर एक व्यक्ती बुटकी आहे आणि ती बुटकी व्यक्ती म्हणजे कोण असू शकतं जाणवं पण आहे. हा वामन आहे का? वामन. हा तर विष्णूचा वामन अवतार दाखवलेला आहे याच्यामध्ये. आणि तो बळीराजा हा. हात जोडून बळीराजा कुठे? ठीक आहे ते समोर वामनच्या शेजारी. वामनच्या शेजारी. तो बळीराजा. हा बरोबर. ह्याचा हिरण्यकश्यपूचा नातू. हा. बरोबर ना? बरोबर. जाऊ दे ते. कदाचित लपवल्या गेल्या असतील किंवा परकीय आक्रमकांनी तोडल्याही असतील, सांगता येत नाही. पण हे ते आहे गर्भगृह पूर्ण ह्याचं आपल्याला दिसतंय. चक्र आहे आतमध्ये पण. आतमध्ये चक्र आहे. हा बरोबर. बाजूला शरब आहेत. हा बरोबर ना, शरबच आहे ना. हे बघ हा शरबच आहे पूर्ण. आणि हा गज आहे. गज आहे खालचं. हे काय मी तेच बघू. हे काय हो सोंड हा, बरोबर. हत्ती. गज आहे हत्ती. हा हत्ती आहे बरोबर. हा. हत्तीला पकडलेले. हा. गज जेता पाय शरब. पकडले त्यांनी. बरोबर. बरोबर ना. बरोबर. आणि मध्ये कोण असू शकतं? त्याच्या हातामध्ये साप आहे का? हे काय आहे मला सांग. हे शेपटी. जर संपूर्णपणे रामायणातली प्रसंग आहेत, विष्णू आहे, तर हा वैष्णव पंथाला समर्पित असणारं मंदिर आहे. तर आतापर्यंत आम्ही बघितलेल्या गोष्टी, काही संदर्भ जे प्रवीणनी सांगितलेले. काय संदर्भ आहे तो तिथं ह्याच्यात लिहिलाय लेखामध्ये? तो जो शिलालेख कोरलेला आहे त्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे, श्री चंगदेव दंडनायके विष्णू गृह केले, हा. ईश्वर संवत्सरी निपजले. बरं. तर जो पहिली ओळ आहे श्री चंगदेव दंडनायके विष्णू गृह केले, तर ते स्वतः सांगतो शब्द की विष्णू गृह. हा बरोबर. विष्णू म्हणजे आपली देवता हिंदू बरोबर. धर्मातली. बरोबर. आणि गृह तर देव कशात असतो, त्याचं गृह म्हणजे मंदिर. बरोबर. विष्णू गृह म्हणजे विष्णूचं मंदिर केले, बांधले अर्थात. तर ते विष्णूचंच मंदिर आहे असं बरोबर. आपण म्हणू शकतो. विष्णूचंच मंदिर आहे हे सिद्ध होतंय. बऱ्याचशा गोष्टीचे संदर्भ आपण बघितले, पूर्ण बाजूने बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं की अरे रामायणातलेच प्रसंग आहेत. रामायणातले प्रसंग म्हणजे विष्णूचा अवतार झाला. त्यानंतर सगळ्या ठिकाणी आपल्याला विष्णूच्या वेगवेगळ्या प्रकारातल्या 24 मूर्त्या आपण त्या पाहिल्या. त्याच्यानंतर इथं बऱ्यापैकी म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की पंचायतन ही जी कन्सेप्ट आहे, तर शंकराचार्यांनी सर्व पंथांनी एकत्र येऊन देवाची आराधना करावी. भलेही ते कोणालाही पूजत असतील, ते शैव पंथातले असतील, वैष्णव पंथातले असतील, शाक्त पंथातले असतील, गाणपत्य पंथातले असतील किंवा नाथ पंथातले असतील. तर ह्या कुठल्याही पंथातल्या व्यक्तींनी एकत्र यावं ह्या 5 पंथांपैकी. म्हणून पंचायतन ही जी मंदिरांची कन्सेप्ट आहे ती त्यांनी चालू केली आपल्या धर्माला एकत्र ठेवण्यासाठी. आणि त्याच्यातलंच मागाशी आपण खाली बघितलेलं मंदिर, पलीकडचं नाथांचं मंदिर होतं ना ते, बरोबर. आणि समोरचं शैव मंदिर आहे. तर कदाचित हे मंदिर विष्णूचं असू शकतं. म्हणजे ओव्हरऑल निष्कर्ष निघतो थोडक्यात. हा. आणि मागचं आपण ज्या अष्टकामध्ये बघितलेली मूर्ती आहे ती विष्णूची ती पण मूर्ती. त्या हा. टाईपच दिसत होती आपल्याला. तर त्या मूर्तीवरून आपण असं निष्कर्ष काढू शकतो की हे विष्णूचंच मंदिर असावं. आणि यातली मूर्ती मध्ययुगीन कालखंडात आक्रमणात किंवा मुघली आक्रमणात, परकीय आक्रमणात चोरीला गेली, कुठं लपवून ठेवली, असं झालेलं असू शकतं. शिलालेख तिकडे त्या मंदिरावर आहे ना.
पंचायतांमधलं मंदिर आहे ना दादा, लक्षात घे. आता पूर्वी मंदिरं ही काही छोटी छोटी नसणार आहेत ना. तुम्हाला अख्खा एरिया आहे तुमचा, तुम्ही मंदिर किती मोठ्या एकरात उभं करावं हा तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे ते एक मोठं मंदिर असेल, ते फक्त शिवाला समर्पित आहे, हे माझं विष्णूला समर्पित आहे, ते देवीला नाथांना आहे, हे शाक्त असू शकतं कदाचित. म्हणजे अशा पद्धतीचं आपण हे म्हणू शकतो की तेवढा त्यांचा विस्तार, तेवढं त्यांचं राज्य, त्यांच्यासाठी ही जमीन म्हणजे काय आपल्यातला गुंठा नाही आहे ना, की बाबा एका अर्ध्या गुंठ्यातच डायरेक्ट 4 मजली बिल्डिंग बांधली. करमुक्त जमीन दिली. हां हां, करमुक्त. तर कदाचित त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत आपण त्या बघूयात, आणि ते बघून झाल्यानंतर समोरचं जे मुख्य पळसनाथाचं मंदिर आपल्याला जे दिसतंय ते बघायला जाऊयात. तर हे माहिती व्यवस्थित तुम्हाला कळली आहे का? काय वाटतंय तुम्हाला? बरं का सगळे हां हां बरोबर. रामाला डायरेक्टली असं देव म्हणून कोणी पूजत नाही ना, म्हणजे विष्णूच मुख्य आहे ना त्याचा ह्याच्यातला, आणि राम हा मनुष्याचा अवतार. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे इन्फ्लुएन्सरनी हे जे काय म्हणतायत राम मंदिर पळत, तर हे कृपया थांबवा असं एक गावातला स्थानिक म्हणून माझे सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून टी ट्रेक ट्रॅव्हल हे आमच्या निरंजनच्या जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो, हात जोडतो. आणि हे राम मंदिर आहे असं कोणीही व्हायरल करू नये एवढीच इच्छा बाळगतो. सुखद भटकंती करा, अभ्यासपूर्ण भटकंती करा, तुम्ही अंदाज बांधा पण त्याच्यावर ठाम राहू नका. कारण रामाचं मंदिर म्हणायचं मागचं कारण पण ते असेल जे ज्यांना पूर्ण इतिहास माहित नाही, जे इथं जे दृश्य दिसतात कोरलेली हे फक्त रामाची, ती जास्त करून रामायणातली म्हणून लोकांना वाटतं ते राम मंदिर काढलं जातो की हे रामाचं मंदिर असण्याची शक्यता आहे. पण असं नाहीये ना की म्हणजे बऱ्याचशा मंदिरांवर अशी शिल्प असतात, मग त्याच्यावर तुम्ही लगेच त्याला असं धरून शकत नाही ना. त्यामुळे आपण पहिलं काय विचार केला अष्टकाचा. आपल्याला केतन दादाने काय सांगितलं त्या दिवशी, तुम्ही अष्टक बघा, तुम्हाला अष्टकात जी मूर्ती दिसेल ते ती मूर्ती आहे. आपल्या दृष्टीने ती मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला तिथं जर चक्र दिसतंय तर ऑब्व्हियसली शंका असणार आहे, कारण चक्रधारी कोण आहे? फक्त राम सुद्धा चक्रधारी नाही. म्हणजे मी जर म्हणलं की बाबा ते रामाचं मंदिर आहे तर रामाकडे चक्र कुठे आहे तेव्हा? बरोबर ना. त्याच्यामुळं पण दाखवत नाही आपण रामाच्या. बरोबर. त्याच्यामुळं मग ही कन्सेप्ट आपली क्लिअर व्हायला हरकत नाही आहे की योग्य आपण जे बघतोय ते, आपण जो विचार करतोय तो कदाचित योग्य असू शकतो. अभ्यास बरोबर. चला निघायचं आपण गावात यांची नावं सांगूया नाही. हां हां हां. तर हे जे मंदिर आहे आता आपल्याला बऱ्यापैकी माहीत नसतं की आपण एंट्री कुठनं करतोय किंवा कशा पद्धतीने त्या प्रत्येक भागाला नाव असतं. तर त्या नावाचं पण आपण थोडीशी एक माहिती सरांकडनं घेऊयात, म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की मंदिरात तुम्हाला बघताना तुम्हाला कशा पद्धतीने बघायचं, मंदिराची रचना कशी. आता ही जी एंट्री आहे याला 2च खांब आहेत. जर 4 खांब असतील तर त्याला पूर्ण मुखमंडप असतो. आता याला 2च खांब आहेत तर याला अर्ध मुखमंडप म्हणतो आपण. मुखमंडप म्हणजे जिथून आपण आत येतोय. बरोबर. आत आलो की हा मेन झाला सभामंडप. बरोबर. हा सभामंडप झाला, हा मुख्य. त्यानंतर ही जी आहे गोल ही रंगशिळा आहे. म्हणजे आपण जे वेगवेगळे भोग चढवतो देवाला त्यातला जो रंगभोग आहे तो इथे. रंगभोग म्हणजे जर आपण भजन कीर्तन करणार असेल तर तो रंगभोग झाला, तर मग तो इथे बसून आपण वाजवणार, वाद्य वगैरे वाजवणार, तो रंगभोग आहे. त्यानंतर इथे आपण आलो तो आहे अंतराळ. आणि इथे जनरली असं कोरलेलं असतं, इथे नाहीये, इथे असं कोरलेलं असतं ज्याला आपण चंद्रशिळा म्हणतो. आणि त्यानंतर गर्भगृह, ज्याच्यात मुख्य देवता असते, त्याची मूर्ती असते. म्हणजे गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि मुखमंडप. आणि या बाजूला आपल्याला हे जे छोटे छोटे जे म्हणजे मंदिर, आता आपण तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला अशी चौकोनी हे दिसतात, तर ह्याला आपण काय म्हणतो? देवाष्टक म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये त्या मंदिराच्या संदर्भातील काही वेगळ्या मूर्त्यांचं सुद्धा इथं हे असतं. तर आणि अशा पद्धतीने योग्य प्रकारे भटकंती आपली एका मंदिराची झाली. तर आता आपण गावात जाणार आहे. कदाचित आपल्या आता ह्या सिरीजचे 2-3 भाग होतील की काय मला माहिती नाही, कारण भरपूर माहिती देणं जास्त गरजेचं आहे. व्हिडिओ लॉंग होते त्यामुळे भाग करूच आपण, करायलाच लागणार आहेत. पण माहिती जर तुम्हाला पूर्ण मिळाली तर कदाचित तुम्ही येऊन सुद्धा ह्या सगळ्या प्रसंगाचा एक छान अनुभव घेऊ शकता. उलटा नाग. हा, सगळीकडे उलटा नाग कोरलेला आहे. म्हणजे तुम्ही जर शिखर शिंगणापूरचं जरी मंदिर बघितलं
किंवा शिखर शिंगणापूरच्या बाजूला जे सप्त शिवालय आहेत, हा त्यांची जरी मंदिर बघितलं तरी तुम्हाला असा उलटा नाग बरं. तिथं काय होईल? सगळ्यावर. पण मग हे शिवालय म्हणून मग शंकराचं असू शकतं? नाही 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 असं नाहीये. आता मला माहित नाही म्हणजे नक्की. कदाचित मग ते मंदिर कोरणारे आणि हे मंदिर कोरणारे व्यक्ती सारखे असू शकतात, एकाच ह्याच्यातले असू शकतात. म्हणजे आता मला शिखर त्याचं शिंगणापूर पण मला वाटतं 11-12व्या शतकाच्या दरम्यानच हे झालेलं ना. जसे आता चालुक्य म्हणजे जे चालुक्य असतील हा. ना, तर त्यांनी असं सांगितलं, म्हणजे त्यांची एक मंदिर बांधायची पद्धत होती. हा त्यातलं आता मला माहित नाही की कन्फर्म चालुक्यच आहेत का, पण मग त्यांनी सगळ्या मंदिरात उलटाच नाग कोरलेला आहे, एवढं नक्की. बघत नष्ट झालेले आहेत परकीय आक्रमणामध्ये. पण आज परकीय आक्रमण सोडलं तर एक मोठं परकीय आक्रमण याच्यावर होतंय. काय कुठलं सांगता येईल? डेव्हलपमेंट. कारण एक साधं सिंपल आहे, जर ह्या गोष्टीच नसत्या, म्हणजे आता आपण म्हणतो धरण ही डेव्हलपमेंट आहे, धरणामुळे कदाचित खूप विकास झाला असेल, व्यक्तींचा झाला असेल, पण याच्यात मात्र इतिहासाचा कुठं ना कुठं ऱ्हास होतोय. कारण हे पहिलं मंदिर नाहीये. आपण बघतोय वाघेश्वर मंदिर आहे पवनामधलं, कांबरेश्वर मंदिर आहे भोरचं, त्याच्यानंतर अजून शिरकोलीचं शिरकाई देवीचं मंदिर असेल, बरोबर. तर ही जी सगळी मंदिरं आहेत ही धरणाच्या परिसरात असल्यामुळं नंतर धरणामुळं उद्ध्वस्त झाली. म्हणजेच डेव्हलपमेंटच्या नादामध्ये आपण आपला इतिहास, आपलं कल्चर, ह्या सगळ्या गोष्टींना विसरतोय का, किंवा त्या गोष्टींचा आपण विचार करत नाहीये का, ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, बरोबर ना. कारण डेव्हलपमेंट होतीये ॲज अ ह्युमन बिईंग. तुम्हाला फक्त सोयी सुविधा मिळत आहेत, पाणी पुरवठा होतोय, तुम्हाला लाईट मिळतीये, पण तुम्हाला तुमचे पूर्वज काय करत होते, तुमच्या पूर्वजांनी काय करून ठेवलंय, ह्या गोष्टीचं नॉलेज मात्र त्यामुळं कमी होत चाललं. कारण ह्या अशा वास्तू त्यामुळंच मोडकळीला येतात. ज्याच्याकडे सरकारचंही लक्ष नाही आहे त्यांना डेव्हलपमेंट म्हणजे फक्त हाच प्रकार वाटतो, असं मला वाटतं. म्हणजे माझं हे वैयक्तिक म्हणणं आहे. आपला इतिहास पाण्याचे हो, हां, तसंच म्हणायला हरकत नाही. हॅलो. पण हा जो आपला ऐतिहासिक वारसा असा पाण्यात पडून खराब होण्यापेक्षा जर त्याला योग्य न्याय मिळाला तर कदाचित ही माहिती जो हजारो वर्षापूर्वीचा जो आपला इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचेल. आणि इतकं छान स्थापत्य आहे, अगदी इतिहास नको, धर्म नको, पण एक कला म्हणून जरी म्हटलं ना तरी ह्या गोष्टी आपल्या त्या हजारो वर्षापूर्वी त्यांनी छन्नी हातोड्याने जे करून इतकं छान गोष्ट आपल्यासाठी करून ठेवली आहे ना, तर ती जपता यावी एवढीच इच्छा आहे.